श्री स्वामी समर्थ. बाळ होण्यासाठी पुत्रदा एकादशीला करा हे स्वामी उपाय. संतान प्राप्तीसाठी श्रद्धा, व्रत, साधना. भारतीय संस्कृतीत संतान प्राप्ती हे केवळ जैविक गरज नसून ती एक आध्यात्मिक, भावनिक आणि सामाजिक पूर्णता मानली जाते. अनेक दाम्पत्य वैद्यकीय उपचार घेत असताना मनात देवावर श्रद्धा ठेवून व्रत, उपासना व उपाय करतात. पण अशा उपायामध्ये पुत्रदा एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पुत्रदा एकादशीला विशेषच अपत्य प्राप्ती, संतती सुख, कुटुंब वृद्धी आणि पिढीच्या निरंतरेसाठी केली जाते. ह्या दिवशी केलेले व्रत उपाय श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू व स्वामी समर्थ यांची कृपा प्राप्त होते, अशी भक्तांची दृढ भावना आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे काय? पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. पौष शुद्ध एकादशीला म्हणजे डिसेंबर जानेवारीत आणि श्रावण शुद्ध एकादशीला म्हणजे जुलै ऑगस्टला. पुत्रदा या शब्दाचा अर्थ आहे पुत्र किंवा संतान देणारी एकादशी. धार्मिक ग्रंथानुसार ज्या दाम्पत्यांना दीर्घकाळ संतान प्राप्ती होत नाही त्यांनी श्रद्धेने हे व्रत केल्यास त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार सुकर्मा नावाच्या राजाला संतान नव्हते. ऋषीच्या सांगण्यावरून त्याने पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूच्या कृपेने त्याला पुत्र प्राप्ती झाली. ह्या व्रताचे फल संतान प्राप्ती, गर्भधारणेतील अडथळे दूर होणे, गर्भ सुरक्षित राहणे, कुटुंबात सुख शांती नांदणे, दाम्पत्यातील तणाव कमी होणे. स्वामी समर्थ आणि संतान प्राप्ती. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात. स्वामी समर्थ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशक्य गोष्टी शक्य करतात, संतती संबंधी दुःख दूर करतात. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की पुत्रदा एकादशीला स्वामी समर्थांचे नामस्मरण उपाय केल्याने संतान सुख प्राप्त होते. पुत्रदा एकादशीला करायचे काही स्वामी उपाय आपण जाणून घेऊया. चला तर सुरू करूया. उपवास व नियम. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार, मांस, वाद्य, कांदा, लसूण वर्ज्य, ब्रह्मचार्याचे पालन, मन, वाणी व शरीर शुद्ध ठेवणे. शक्य असल्यास निर्जल उपवास, अन्यथा फळाहार चालतो. नंबर 2. सकाळची स्वामी पूजा कशी करायची? पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती, तुपाचा दिवा, अगरबत्ती, पिवळे फूल आणि तुळशीचे पाने. पूजा करताना म्हणायचे मंत्र: श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र 108 वेळा जप करा. भगवान विष्णूंची पूजा करा. पुत्रदा एकादशी विष्णू भगवानांना समर्पित आहे. विष्णू सहस्त्रनाम शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र 108 वेळा म्हणा. तुळस अर्पण. पती पत्नीने एकत्र बसून पूजा करणे फार लाभदायक मानले जाते. नंबर 4. स्वामी समर्थ संतान प्राप्ती उपाय विशेषत. हा उपाय अत्यंत श्रद्धेने करावा. साहित्य काय लागतं? पिवळं कापड, हळद, अक्षत, नारळ आणि सुपारी. त्याचा विधी: पिवळ्या कापडात हे साहित्य गुंडाळा. स्वामीच्या चरणापुढे ठेवा. मनात संतान प्राप्तीची प्रार्थना करा. प्रार्थना: स्वामी समर्थ, आमच्या जीवनातील मातृत्व, पितृत्वाचे सुख आम्हाला द्या. आमच्या घरात लहान बाळाच्या पावलाचा नाद घुमू द्या. हे पुडके 21 दिवस देवघरात ठेवा. 5. नामस्मरण व जप. पुत्रदा एकादशीपासून पुढील 40 दिवस दररोज श्री स्वामी समर्थ नाम जप. किमान 11 माळ. मन शांत ठेवणे, नकारात्मक विचार टाळणे. नंबर 6. दान धर्म करा. एकादशीच्या दिवशी गरोदर महिलेला फळे, लहान मुलांना खाऊ, गरजू व्यक्तीस धान्य किंवा कपडे दान करा. दान करताना अहंकार न ठेवता नम्र भाव ठेवा. स्त्रियांसाठी विशेष नियम: मनात अपराध भाव ठेवू नये, स्वतःला दोष देऊ नये, स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवावा, सात्विक आहार घ्यावा, शक्य असल्यास गुरुवारचे व्रत जोडावे. पुरुषासाठी विशेष नियम आहेत: पत्नीला मानसिक आधार द्यावा, व्यसनापासून दूर राहावे, नित्य स्वामी नामस्मरण करावे, घरात शांतता ठेवावी. श्रद्धा आणि विज्ञानाचा समतोल हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय उपचार आवश्यक असतील ते जरूर घ्यावेत. उपाय हे मनोबल वाढवण्यासाठी असतात. श्रद्धा मन शांत करणे, तणाव कमी करणे, सकारात्मक मनशांती शिस्ती गर्भधारणेस मदत करते. अनुभव कथन: अनेक भक्त सांगतात की वर्षानुवर्ष अपत्य न झाल्यानंतर पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यामुळे स्वामी समर्थाचे नामस्मरण केले, काही महिन्यातच सकारात्मक परिणाम दिसू लागले. हे अनुभव श्रद्धेवर आधारित असू शकतो. पुत्रदा एकादशी केवळ उपासना
उपासाचा दिवस नसून श्रद्धेचा, संयमाचा, आत्मशुद्धीचा देवाशी जोडण्याचा दिवस आहे. मन ठेवून सकारात्मक विचार, योग्य उपचार आणि तरच जीवनात योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते, अशी भक्तांची भावना आहे. श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहो. आपल्या घरात लवकरात बाळाच्या हास्याचे आनंद हो, हीच प्रार्थना.